गागलहेडी विभागातील कपुरी गोविंदपूर गाव. या गावात सगळं काही चांगलं चालू होतं, पण त्या शनिवारी सकाळी मात्र गावावर एक सावट आलं होतं. कारण गावच्या एका घरातून आलेल्या बातमीने सगळ्यांचे श्वास रोखले होते. सोनीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. सोनी एक साधा रोजंदारी करून जगणारा माणूस, 5 मुलं, वृद्ध आई वडील आणि पत्नी, एवढाच त्याचा संसार. गावात तो मेहनती म्हणून ओळखला जायचा. डोक्यावर दारिद्र्याचं ओझं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं. मात्र आतून त्याच्या जीवनात एक भीक पडली होती आणि ती भीक हळूहळू उघडकीस येत होती. सोनीचं लग्न झालं होतं कोलकी गावात. सुरुवातीला संसार अगदी सुरळीत चालला होता. बायको शांत, साधी आणि कामसू वाटत होती. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं तिच्या वागण्यात बदल दिसू लागले. सोनीला लक्षात आलं होतं की पत्नीच्या नजरा नेहमी कोणाकडे तरी भिरभिरत असतात. फोनवर लपून छपून बोलणं, गावात एखाद्या परपुरुषाला बघून मनातल्या मनात हसणं, या गोष्टी त्याला अस्वस्थ करायच्या. पण त्याने कधी उघडपणे प्रश्न केला नाही, कारण त्याला वाटायचं की संसार टिकवायचा असेल तर सहन करावं लागतं. एक दिवस मात्र त्याच्या जगण्याला मोठा धक्का बसला. पत्नी घरातून बेपत्ता झाली. कुठे गेली, कोणासोबत गेली, काहीच माहिती नव्हती. नंतर गावातून समजलं की ती तिच्या प्रियकरासोबत निघून गेली आहे. सोनीच्या मनावर मोठा घात झाला होता. 15 वर्षांचा संसार, 5 मुलं आणि आपली प्रतिष्ठा, सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं. त्याने ठरवलं की मी तिला परत आणणार, संसाराला परत जोडणार. त्याने धीर एकवटला आणि पत्नीला समजवण्यासाठी कोलकी गावात सासरी गेला. प्रवास करताना त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते. कदाचित ती चुकली असेल, मी समजावलं तर ती परत येईल, मुलांचा विचार करून तरी ती माझ्याकडे परतेल. आई वडील काय म्हणतील, गाव काय म्हणेल, मला हा कलंक पुसायचा आहे. गावात पोहोचल्यावर त्याने पत्नीला भेटायची मागणी केली. सासरच्यांनी थोडी टाळाटाळ केली, पण अखेरीस ती आली. समोर उभी राहिल्यावर सोनीचे डोळे भरून आले. तो शब्द जुळवून म्हणाला, चूक झाली असेल, परत ये, मुलांचा विचार कर, आपण सगळं नव्याने सुरू करूयात. पण तिच्या चेहऱ्यावर निश्चय होता. तिने थेट उत्तर दिलं, मी परत जाणार नाही, मी आता माझ्या प्रियकरासोबतच राहणार आहे, मला सोडून दे. हा शब्द ऐकून सोनीच्या हृदयाला जणू कोणीतरी धारदार सुरीने छेद केला. त्याच्या मनातील शेवटची आशा संपली. तो कोसळला. त्या रात्री तो सासरच्या घरीच थांबला, पण त्याला झोप काही लागली नाही. डोळ्यांसमोर 5 मुलं दिसत होती. आईचे शब्द ऐकू येत होते, मुला धीर धर. पण मन मात्र म्हणत होतं, आता काही उरलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील लोकांनी पाहिलं, सोनी छताला लटकलेला होता. संपूर्ण घरात हाहाकार माजला. बातमी गावात पसरताच त्याचा भाऊ ओमपाल धावत आला. मृतदेह पाहून तो कोसळला. आक्रोश करत म्हणाला, माझा भाऊ इतका का तुटला, त्याला कोणी समजावलं नाही का? हा खून आहे, हे जीवन संपवणं नाही. कुटुंबियांनी ठामपणे पोलिसांकडे तक्रार केली. सोनीला या सगळ्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त केलं गेलं आहे. पत्नी, तिचा प्रियकर आणि सासरच्यांनी मिळून त्याला जिवंतपणे मारलं. SSP मनोज कुमार यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. पत्नी, सासरचे लोक आणि प्रियकराविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अटकेसाठी कारवाई सुरू झाली. गावकऱ्यांना सुरुवातीला वाटलं की सोनीने नैराश्यातून जीवन संपवलं आहे, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं उघड झालं की पत्नी आणि प्रियकराने आधीच योजना केली होती. सोनीला सतत अपमानित करणं, त्याला नाकारत राहणं आणि शेवटी सासरी बोलावून मानसिकदृष्ट्या इतकं खच्चीकरण करणं की त्याने स्वतःचा जीव घ्यावा. ही एक कट कारस्थानाची कहाणी होती. सोनीच्या मृत्यूनं गाव हादरलं. 5 मुलं अनाथ झाली आणि सगळ्यांना एकच प्रश्न सतावत राहिला, जो आयुष्यभर संसारासाठी झगडला त्याला शेवटी आपल्या घरच्यांनीच का संपवलं?